आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, कोल्हापुरात गणपती बाप्पांचं आगमनाला आता सुरुवात झालेली आहे। विशेषतः जे शाहूपुरीतील कुंभार गल्ली आहे त्या ठिकाणी घरगुती गणेश जे आहे ते मूर्तींचं आगमन आहे त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही जे भक्त आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण पाहतोय तर गणपतीची जी पूजा आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी पाहिलं तर सकाळी साधारणतः 7 वाजता ते या ठिकाणी दाखल झालेत आणि या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा अर्चा या ठिकाणी सहकुटुंब करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। एकूण तर पाहिलं तर साधारणतः पहाटे 4:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्रह्ममुहूर्त आहे आणि शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये हे कुटुंब आहे ते या ठिकाणी आलेलं आहे। खरं तर वर्षभर आपल्याला गणपती बाप्पांची आतुरता असते आणि आज गणपती बाप्पांचं राज्यभर आगमन होतंय। कोल्हापुरात देखील मोठ्या उत्साहात आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते। त्यामुळे हे सहकुटुंब या ठिकाणी पूजा करून आपल्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी नेताना खरं तर पाहायला मिळत आहेत। आपण त्याच्यावर जाणून घेऊया। दादा, काय सांगाल? खरं तर आज गणपती बाप्पांचं आगमन होतंय, तुम्ही देखील या ठिकाणी आलेला आहात। ॲक्च्युली आम्ही या दिवसाची वर्षभर वाट बघत असतोय। आज आमच्यासाठी हा म्हणजे सुवर्ण दिवस असा मानला जातो, कारण की वर्षाची सुरुवात जी प्रत्येक वर्षी वर्षाची सुरुवात काहींची 1 जानेवारीला असते, काहींची गुढीपाडव्याला असते। खरं आमची जी वर्षाची सुरुवात आहे ती आजपासून होते। त्यामुळे आज खरंच खूप आमच्यासाठी लकी किंवा एकदम मंगलमय दिवस आहे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आमचं सगळं सुखरूप व्यवस्थित आहे। सगळ्यांचे पण काही आपल्या राज्यावरची किंवा कशावरची जी संकट असतील ते बाप्पा यावर्षी नक्कीच सगळ्यांची दूर करेल। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी खरं तर गणपती बाप्पांच्या विविध मूर्ती आहेत आणि ह्या मूर्ती खरं तर आकर्षक मूर्ती आहेत। शाहूपुरीतील हे सगळे कुंभार समाजाचे लोक आहेत, हे या ठिकाणी खरं तर मूर्ती दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती बनवत असतात। यंदा एक चांगली गोष्ट म्हणता येईल की कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झालेली नाही आहे, त्याच्यामुळे कुठेतरी या मूर्तींना कुठेतरी स्थलांतर करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे शाहूपुरीत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी येतं। यंदा या ठिकाणी पाणी न आल्यामुळं खरं तर आपल्याला पाहतोय आपण या ठिकाणी या मूर्ती शाहूपुरीतच आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी लोक येतात आणि गणपती बाप्पांना आपल्या घरी वाजत गाजत घेऊन जातात। साधारणतः सकाळची वेळ आहे त्यामुळे या ठिकाणी थोडीशी गर्दी कमी आहे, मात्र साधारणतः 10:30-11च्या नंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते आणि या गर्दीनंतर खरं तर सगळे भाविक आहेत ते गणपती बाप्पांचा गजर करत आपल्या घरी या ठिकाणी मूर्ती आहे ते घेऊन जातात आणि त्यांची प्राणप्रतिष्ठापना करतात। एकूण जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 6,000 पेक्षा अधिक गणेश मंडळ आहेत। काही गणेश मंडळांनी गेल्या 8 दिवसापासून आपल्या ज्या गणपती बाप्पांच्या मंडळांच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आहेत ते नेऊन आता ठेवलेल्या आहेत। आज प्राणप्रतिष्ठापना आहे त्यामुळं सध्या गणेश मंडळांची जी संख्या आहे ती कमी आहे, मात्र घरगुती गणपतींचं जे आहे ते आज सकाळपासून या ठिकाणावरून खरं तर गणपती बाप्पा नेऊन त्यांचं जे प्राणप्रतिष्ठापना आहे ते आपल्या घरोघरी करताना भाविक पाहायला मिळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।